नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज बघा, आज आहे 8वी माळ आणि 8व्या माळ्याला अष्टमी असं म्हणतात. आणि आम्ही बघा अष्टमीच्या कन्यापूजन केले होते. कन्यापूजन करतात आमच्याकडे आणि सगळ्या कन्या बसलेल्या आहेत. आणि सगळ्यात लहान होती म्हणून सुरुवात हिच्यापासूनच केली होती. पाय धुतले होते. पाय धुवून पायावर स्वस्तिक काढून तिला गोड साखर सारून आणि तिला असा वल्ल्या कुंकवाचा टिक्का लावून त्याच्यावर अक्षता लावून घेतल्या होत्या. आणि तिच्या डोक्यावर अशी चुनरी टाकायची होती मला, कारण की सगळं तसंच करतो. पहिली जी कन्या बसते तिला पूर्ण पूजा करून बसवतो का अशा प्रकारे. तर तिचं औक्षण करून घेतलं आणि तिचं औक्षण करून तिला ओवाळून पाया पडले. अशा प्रकारे सगळ्याच्या पाया पडायचं असतं, डोकं खाली टेकवून. कशी बघते बघा ती. आणि बघा इथे कशी बसली तिच्या बहिणीपाशी. अशा प्रकारे सगळ्या कन्यांचं असंच औक्षण करून घेतलं होतं. सोनू बघा आमचा कसा मध्ये मध्ये करतोय, नुसती लुडबुड. बघा कसा खेळायला लागलाय. हे सगळं साहित्य आणलं होतं त्या दिवशी भवानी माताला गेल्यावर. सगळं त्यांना द्यायचं होतं. चुनरी, रुमाल, पावडर. इकडे जेवायला बसलेल्या त्या मस्तपैकी. जेवणाचा व्हिडिओ मी बनवणार होते पण लाईट गेल्यामुळे काय झालं नाही. बघा आज आमच्या घरी कन्यापूजन आहे. आज अष्टमी आहे म्हणून आज आम्ही कन्यापूजन करतोय. कन्या आमच्या कशा बसल्यात जेवायला. नवदुर्गा आलेले आहेत बघा. बघा इकडं महादेव बसल्यात, इकडं वीरभद्र बसल्यात. हो का, इकडं पण वीरभद्र बसल्यात. बघा काल भैरव आहेत, काल भैरव. हो का, कशा आहेत नवदुर्गा. हो का, इकडं बघा काल भैरव कसे केळ खायला लागले. सोनू काय खातो तू, काय खातो. चला जेवा आता, जेवा. सगळं जेवायला बसला. त्याने जेवणात बनवलं होतं वरण भात आणि वाटाण्याची भाजी, म्हणजे काळे हरभरे असतात ना त्याची भाजी, पुरी आणि खीर बनवली होती शेवाळ्याची. कसा वाटला तुम्हाला आमचा व्हिडिओ. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा तुमच्या इकडं करतात का कन्यापूजन आणि कशा प्रकारे करतात ते पण कमेंटमध्ये मला सांगा. अशा सगळ्यांचं लक्ष व्हिडिओकडेच आहे. बघा सोनू आमचा बघा आता कसा हात करतोय. सोनू तिकडून आवाज दिला होता आईंनी. सगळ्यांचं लक्ष इकडंच होतं. आणि ही बघा कशी हसती एकदम मस्त. तर त्यांचं जेवण झालं होतं म्हणून सगळ्यांना असे चुनरी देऊन त्यांचे ते सगळं सामान दिलं होतं. ते जे त्यांना आणलं होतं ना, चुनरी, रुमाल, पावडर, काजळ, बांगड्या, सगळं साहित्य त्यांना दिलं होतं. हो का, असं सगळं असं एकातच ठेवलं होतं. टिकल्याचं पॅकेट वगैरे सगळं दिलं होतं. आणि परत असं पाया पडावं लागतं. सगळ्यांना तसं केलं होतं. आता एक कन्या चालल्यात त्यांच्या. बघा